कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पळकर सर मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासेस प्लस जीके मध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो आपण बघत आहे यावेळेस आता बीकॉम सेकंड आता आपला थर्ड सेम तर तुमचं झालेलंच आहे सध्या. तर बीकॉम थर्ड सेम झाल्यानंतर आता आपल्याला सेमिस्टर फोर्थ सेम कोणतं सेम आहे बेटा आता फोर्थ सेम. थर्ड सेम झाल्यानंतर फोर्थ सेम आता तुमचं जे जानेवारी पासून चालू झालेलं आहे फेब्रुवारी पासून तर तुमचं मे महिन्यामध्ये त्याची काय राहणार एक्झाम राहणार. तर त्यावेळेस तुम्हाला आता अकाउंट सिलेबस म्हणजे कॉर्पोरेट अकाउंटिंग म्हणून दिलेला तुम्हाला मेजर अकाउंटिंग ज्याला म्हणतो तुम्हाला हे मेजर म्हणून दिलेलं. आता हे नवीन जे आलेलं आहे तुम्हाला मेजर अकाउंट मायनर अकाउंट्स अशा पद्धतीचे जे दिलेले आहेत तुम्हाला मेजर अकाउंट म्हणून. तर बघा आता तर यामध्ये तुम्हाला कसं दिलेलं आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग अँड मेजर म्हणजे अकाउंटिंग याचा आपण काय बघणार आहोत सिलेबस. काय बघणार आपण सिलेबस अकाउंटिंगचा सिलेबस. तर तुम्हाला यावेळेस अकाउंटिंगला फोर्थ सेमला कोणत्या सेमला फोर्थ सेमला 3 अकाउंट आहेत. कोणकोणते अकाउंट आहेत 3 अकाउंट आहेत. एक म्हणजे कॉर्पोरेट अकाउंटिंग म्हणून दिलेलं आहे. दुसरं एक स्टॅटिस्टिक आहे. कोणता सब्जेक्ट आहे तुम्हाला एक बेटा स्टॅटिस्टिक अकाउंट मध्येच येतो तो. आणि त्यानंतर दिलेलं तुम्हाला इन्कम टॅक्स. काय दिलेलं बेटा इन्कम टॅक्स. तर इन्कम टॅक्स सुद्धा तुम्हाला खूप जास्त महत्वाचा आहे. त्याचे सुद्धा लेक्चर मी तुम्हाला सेंड करणारच आहे. आणि स्टाटाचे सुद्धा भरपूर एक्झाम्पल आपल्याकडे अवेलेबल आहेत. आपण स्टाटा सुद्धा एकदम परफेक्ट बघू. त्यानंतर पहिले सुरुवातीला आता आपण बघणार आज अकाउंट. तर अकाउंट मध्ये तुम्हाला कोणकोणत्या म्हणजे सिलेबस मध्ये काय कोणकोणते चॅप्टर दिलेले आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो सगळ्यात पहिले जे आपल्याला दिलेलं आहे तर युनिट 1 म्हणजे क्वेश्चन क्रमांक 1 तुम्हाला पेपरमध्ये ज्या पद्धतीने येणार आहेत. तर पेपरमध्ये तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस पॅरल टू इनकॉर्पोरेशन प्रॉफिट अँड लॉस पॅरल टू इनकॉर्पोरेशन म्हणून दिलेला आहे. प्रॉफिट अँड लॉस पॅरल टू इनकॉर्पोरेशन याचा अर्थ याच चॅप्टर मध्ये काय आहे बेटा की जेव्हा जी कंपनी जसं उदाहरणार्थ तुम्हाला समजा एक कंपनी असेल ती कंपनी 1/1/2003 पासून तर ती चाललेली असेल समजा 31 मार्च पर्यंत. कितीपर्यंत 31 मार्च पर्यंत. तर ही कंपनी एखाद्या गणेश या व्यक्तीची आहे. कोणाची ही गणेश या व्यक्तीची आहे की नाही. आणि त्यानंतर हीच कंपनी दुसऱ्या व्यक्तीनं परचेस केलेली आहे. काय केलेली आहे ती परचेस म्हणजे या व्यक्तीनं सेल केली. या व्यक्तीनं काय केलेली आहे सेल केली. कोणाला सेल केली ती दीपकला सेल केली असेल. दीपकला सेल केलेली असेल. ओके तर तो व्यक्ती 31 मार्चच्या नंतर 1 एप्रिल पासून कधीपासून 1 एप्रिल पासून 2003 ते 31 डिसेंबर 2003 पर्यंत चालवणार. मग या व्यक्तीचं प्रॉफिट 3 महिन्याचं किती त्यांनी दिलेलं आपल्याला. तर आणि या व्यक्तीचं म्हणजे दीपक या व्यक्तीनं नंतर 9 महिने जेव्हा ती कंपनी चालवली तर त्या व्यक्तीला प्रॉफिट किती झालेलं असेल तर ते प्रॉफिट तुम्हाला नेट प्रॉफिट रेशो मध्ये दाखवावं लागते. कशामध्ये दाखवावं लागते बेटा रेशो मध्ये. रेशो मध्ये काढणं आवश्यक आहे. कशामध्ये काढणं आवश्यक आहे रेशो मध्ये. तर लक्षात राहणार म्हणजेच तुम्हाला हे प्रॉफिट अँड लॉस पॅरल टू इनकॉर्पोरेशन हे जे दिलेलं आहे बेटा ही एका व्यक्तीनं परचेस केलेली त्याचं नेट प्रॉफिट आणि दुसऱ्या व्यक्तीचं नेट प्रॉफिट त्यांचा महिन्यामध्ये तुम्हाला रेशो दाखवावा लागतो. सेल रेशो असतो आणि टाइम रेशो काढावा लागतो. कोणता रेशो काढावा लागतो बेटा टाइम रेशो. म्हणून मग क्वेश्चन फर्स्ट मध्ये प्रॉफिट अँड पॅरल टू इनकॉर्पोरेशन हे त्या चॅप्टरचं नाव आहे. आणि सुरुवात तुम्हाला त्यामध्ये एक तर 8 मार्काला येणार किंवा मग 7 ला येणार. हे कधीही चेंज होऊ शकते. याची गॅरंटी नसते. कमी जास्त करत असतात विद्यापीठवाले. मार्क 30 मार्काचा पेपर राहणार. पेपर किती मार्काचा राहणार आहे तुमचा 30 मार्क्स. आता तुम्हाला थर्ड सेमचे पेपर झालेलेच आहे तर तुम्हाला एक्सपिरियन्स आहे सांगण्याची एवढी काही आवश्यकता नाहीच. तर बघा आता त्यानंतर सेकंड क्वेश्चन नंबर 2 मध्ये तुम्हाला दिलेला अमल कमिशन ऑफ कंपनी आहे की नाही. नाही तर मुलं वाचतात अमल कमिशन ऑफ कंपनी. हा जी जो आहे बेटा हा सायलेंट आहे. अमल कमिशन ऑफ कंपनी अमल कमिशन ऑफ कंपनी. अमल कमिशन मध्ये कसं आहे मी तुम्हाला सांगितलं एक व्यक्ती आणि दुसरा व्यक्ती तर गणेश आणि दीपक या 2 व्यक्तींनी
या दोन व्यक्तीची अलग अलग कंपनी आहे. जसं पहिली होती एक हिरो होती, हिरो होंडा होती ना, हिरो होंडा. परंतु आताच्या या परिस्थितीमध्ये हिरो वेगळी झालेली आहे आणि होंडा वेगळी आहे. तर त्यामध्ये अशा वेळेस किंवा मग काही व्यक्तींचं समजा कंपनी चालत नसेल तर दोन व्यक्ती एकत्र येऊन एक कंपनी तयार करतात. तर त्यावेळेस ह्या दोन्ही कंपनी एकत्र येतात आणि काय करतात, त्या नवीन कंपनी चालू करतात. कोणती बी, GD किंवा मग DG किंवा मग गणेश दीपक कंपनी लिमिटेड, अशी कोणतीही एकत्र कंपनी चालू करत असतात. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यालाच म्हणत असतात अमल कमिशन ऑफ कंपनी. त्या चॅप्टरचं नाव आहे आणि त्या चॅप्टरमध्ये ह्या संपूर्ण गोष्टी दिलेल्या राहतील तुम्हाला, की दोन कंपनी एकत्र येणे त्याला अमल कमिशन असे म्हणत असतात. त्याला अमल कमिशन असे म्हणतात. आला का लक्षात बेटा? हा. त्यानंतर आता युनिटमध्ये 3 म्हणजे क्वेश्चन क्रमांक 3, जास्त सांगत नाही तुम्हाला मी, आपण शॉर्टकटच बघूया. आता हा क्वेश्चन जो दिलेला 7ला येऊ शकतो किंवा 8ला पण येऊ शकतो. 7ला येऊ शकतो किंवा 8ला, 8ला पण सुद्धा येऊ शकतो तुम्हाला तो. ओके, आ गया ध्यान में बच्चों? उसके बाद यूनिट 3 में एब्सॉर्प्शन ऑफ कंपनी, ह्यामध्ये या गणेशनी ही कंपनी डायरेक्ट दीपक या व्यक्तीला काय केली, सेल केली. काय केलेली आहे, सेल. तर यामध्ये सुद्धा तुम्हाला परचेस कन्सिडरेशन काढावं लागते अमल कमिशन मध्ये, आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये सुद्धा आपल्याला अमल कमिशन काढावं लागते. अलग लक्षात? हा. त्या म्हणजेच अमल कमिशन आणि ऍब्सॉर्प्शन शक्यतो 80% सेम आहे. काय बेटा, हे 80% सेम. त्याच्यामध्ये काही डिफरन्स नाही. डिफरन्स आहे बेटा. डिफरन्स असा आहे की अमल कमिशन मध्ये दोन कंपन्या एकत्र येतात आणि ऍब्सॉर्प्शन मध्ये एक कंपनी दुसऱ्या व्यक्तीला काय करत असते, सेल करत असते. काय करत असते बेटा, ती सेल करते. ओके, आलं लक्षात? तर हा जो ऍब्सॉर्प्शन जो दिलेला आहे हा खूप कठीण चॅप्टर आहे. हा ऍब्सॉर्प्शन जो आहे हा खूप कठीण चॅप्टर आहे. म्हणून सांगतो मित्रांनो की 1, 2 आणि 4 हे चॅप्टर एकदम परफेक्ट करसान. हे चॅप्टर खूप कठीण आहे. एमकॉम ला चॅप्टर होतं, त्यांना सुद्धा एमकॉमच्या मुलांना ते चॅप्टर खूप कठीण जाते. तर तुम्हाला 4th सेमला आता आलेला आहे, हे नवीन NEP त्याच्यामध्ये दिलेला आहे त्यांनी, तर कठीण तर जाणारच तुम्हाला. तर हा सुद्धा 8ला येणार किंवा 7th ला येणार. 2 7th ला येईल किंवा 8ला येईल. फर्स्ट नंबर 8ला येईल किंवा 7th ला येईल. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे देत असतात असे 4 मार्काला 2, आहे की नाही. जसं आता आलेले होते 4 मार्क्ससाठी होते. त्याच्यानंतर 7th 1/4 ला येते, 3 मार्क्सला येणार. अलग लक्षात बेटा? कमी जास्त येतात ते 4 मार्कसाठी येणार आहे, छोटे छोटे. म्हणजेच 8 मार्कला ते आपल्याला चॅप्टर आहे, 7 किंवा 8 मार्क्ससाठी. हे झालं आपलं ऍब्सॉर्प्शन कंपनी. तर ऍब्सॉर्प्शन कंपनी समजलं ना? हा. तर तुम्हाला वाटलं शॉर्टकट पुन्हा सांगतो बघा. क्वेश्चन नंबर 4 मध्ये लिक्विडेशन ऑफ कंपनी. कोणतं चॅप्टर आहे बेटा तुम्हाला? लिक्विडेशन ऑफ कंपनी. लिक्विडेशन ऑफ कंपनी मध्ये तुम्हाला एक कंपनी जी असते, तुमची जी कंपनी असेल ही निस्तारण होते. म्हणजे तुमच्या कंपनी काय होते, बॅड डेप्स पूर्ण बुडते. ती काय होणार, ती बुडणार, म्हणजे क्लोज होणार आहे. काय होणार आहे बेटा, ती क्लोज. तर तेव्हा त्याला निस्तारण असे म्हणत असतात. म्हणजे क्लोज होणे, निस्तारण होणे म्हणजे आपली कंपनी काय होते, निलांबित होणे. आपण जे म्हणतो ना, आपली कंपनी विकून टाकणार, बंद करणे, क्लोज करणे, तर त्याला लिक्विडेशन असं म्हणत असतात. काय म्हणतात त्याला? लिक्विडेशन, क्लोज करणे. आलं का लक्षात? हा. तर या कंपनीमध्ये तुम्हाला फॉर्मॅट दिलेला राहणार. काय राहणार बेटा? फॉर्मॅट. तर लिक्विडेशनचा एक गोष्ट लक्षात ठेवा, फॉर्मॅटच तुम्हाला 8 मार्काला विचारू शकतात फक्त, किंवा 7th मार्कला येऊ शकते. फक्त फॉर्मॅट. कारण की याचा फॉर्मॅट एकच राहणार आणि त्या फॉर्मॅटमध्ये कंपनीला तुमची ऍसेट किती, ती सेल केल्यावर तुम्हाला किती पैसा रिसिव्ह होतो. कारण की आपला पैसा, समजा आपली कंपनी, आपलं दुकान, एक दुकान असेल, आपलं क्लोज करायची असेल, बंद करायची असेल, तर आपण काय करणार, हे दुकानामध्ये संपूर्ण आपली जी ऍसेट आहे ती आपण काय करणार, सेल करणार. आणि ज्यांना आपल्याला पैसे काय करायचे, पे करायचे आहेत, त्यांना आपण काय करणार आहे, ते पैसे, ही वस्तू, आपली ऍसेट सेल करून नंतर त्यांना काय करणार, आपण पे करणार आहे. तर त्यालाच लिक्विडेशन असं म्हणतात. म्हणजे क्लोज होणे, निस्तारण. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला लिक्विडेशन जे कंपनीमध्ये दिलेलं आहे एकदम मोस्ट टाइम पी राहणार आहे. म्हणून आता पुन्हा सांगतो बेटा की प्रॉफिट अँड लॉस टू इनकॉर्पोरेशन. काय राहणार आहे? प्रॉफिट अँड लॉस इनकॉर्पोरेशन. एक कंपनी दुसऱ्या कंपनीला सेल करते, त्याचा रेशो काढावा लागतो तुम्हाला. दोन कंपनीचा प्रॉफिट किती झालेला असेल. अमल कमिशन, दोन कंपनी एकत्र येणे. ऍब्सॉर्प्शन, एक कंपनी दुसऱ्या कंपनीला तुमची सेल करणे. एक्सनी वायला सेल केलेली असेल तर त्या कंपनी दाखवावं लागते. त्यानंतर लिक्विडेशन. लिक्विडेशन म्हणजे तुमचं बुडाली, पूर्ण कंपनी काय होता, बुडणार.
त्याला बॅड डेट्स म्हणजे पूर्ण बुडालेली कंपनी, निस्तारण होणे त्याला आपण मराठीमध्ये दाखवू शकतो. तर हे तुम्हाला 30 मार्क्ससाठी राहू शकते, म्हणजे पेपर 30 मार्क्सला राहणार आहे. ओके बेटा, आलं लक्षात. कॉर्पोरेट अकाउंटिंग, मेजर कॉर्पोरेट अकाउंटिंग म्हणून दिलेला आहे तुम्हाला सिलेबस. हा जो अकाउंटचा आपल्याला आहे तो 4th सेमला अकाउंटिंग. ओके, लक्षात आलं. स्क्रीनशॉट काढायचं, स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला बेटा स्क्रीनशॉट, समजलं. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.